अयोध्याकांड। बिबुद बिपिन जह लगी जग माही, देखी राम बनू सकल सिहाही। सूरसरी सरसई दिनकर कन्या, मेकल सुता गोदावरी धन्या। जगात जितकी म्हणून देवांची वने आहेत, ती सर्व श्रीरामचंद्रांचे हे वन पाहून समाधान पावत. गंगा, सरस्वती, सूर्यकुमारी, यमुना, नर्मदा, गोदावरी इत्यादी धन्य नद्या, सबसर सिंधू नदी नदनाना. मंदाकिनी कर कर ही बखाना, उदय अस्त गिरी अरु कैलासू. मंदर मेरू सकल सूरबासू. सर्व तलाव, समुद्र, नद्या आणि अनेक नद हे सर्व मंदाकिनीचे महात्म्य सांगत होते. उदयाचल, अस्ताचल, कैलास, मंदराचल आणि सुमेरू इत्यादी सर्व जे देवांचे निवासस्थान असलेले पर्वत आहेत, सैल, हिमाचल आदिक जेते. चित्रकूट जसू गावही तेते. बिधी मुदित मन सुखून समाई, श्रम बिनु विपुल बडाई पाई. आणि हिमाचल इत्यादी जितके पर्वत आहेत, ते सर्व चित्रकूटाची कीर्ती गाऊ लागले. विंध्याचल मोठा आनंदित होता. त्याच्या मनात आनंद मावत नव्हता, कारण विनासायास त्याला फार मोठे महात्म्य प्राप्त झाले होते. चित्रकूटके बिहग मृग बेली, बिटपत्रू न जाती. पुण्यपुंज सबधन्य अस कहही देव दिन राती. चित्रकूटातील पक्षी, पशु, वेल, वृक्ष, तृणांकुर इत्यादी सर्व जातीचे प्राणी व वनस्पती पुण्याच्या राशी होत व धन्य होत असे देव रात्रंदिवस म्हणत होते. नयनवंत रघुबर बिलोकी, पायी जन्म फल होही बिसोकी. परसी चरण रज अचर सुखारी, भय परम पद के अधिकारी. डोळे असणारे जीव श्रीरामचंद्रांना पाहून जन्माचे साफल्य लाभल्यामुळे शोकरहित होत होते. पर्वत, वृक्ष, भूमी, नदी इत्यादी अचर हे भगवंतांच्या चरणरजाच्या स्पर्शाने सुखी झाले. तसेच ते सर्वच मोक्षाचे अधिकारी बनले. सोबनू सैलू सुभाय सुहावन, मंगलमय अति पावन पावन. महिमा कहिय कवनी विधितासु, सुखसागर जह किन्न निवासू. ते वन आणि पर्वत हे स्वाभाविकपणे सुंदर, मंगलमय आणि अत्यंत पवित्र असणाऱ्यांनाही पवित्र बनविणारे होते. जेथे सुख सागर असलेल्या श्रीरामांनी निवास केला आहे, त्या स्थानांचा महिमा कसा सांगता येईल. पयोधी तजी अवध बिहाई, जह सिय लखनू रामू रहे आई. कही न सकही सुषमा, जसी कानन जौ सत सहस होही सहसानन. क्षीरसागर व अयोध्या यांचा त्याग करून सीता, लक्ष्मण आणि रामचंद्र जेथे येऊन राहिले, त्या वनाची परमशोभा अशी आहे की 1000 मुखांचे लाखो शेष असले तरी तेही सांगू शकणार नाहीत. सोमई वरनी कहौ विधी केही, डाबर कमठ की मंदर लेही. सेवही लखनू करम मनबानी, जाई न सिलू सनेहू बखानी. मग मी कसा त्याचे वर्णन करू शकेन. तलावामधील कासव हे मंदराचलाला उचलू शकेल काय. लक्ष्मण हा मन, वचन आणि कर्माने श्रीरामांची सेवा करीत होता. त्याचा स्वभाव व स्नेह यांचे वर्णनच करता येत नाही. छिनू छिनू लखीसी राम पद जानी, आपू परनेहू करत न सपनेहू लखनू. चितू बंधू मातू पितू गेहू. क्षणोक्षणी श्री सीतारामांच्या चरणांच्या दर्शनामुळे आणि स्वतःवर त्यांचा स्नेह असलेला बघून लक्ष्मणाला स्वप्नातही भाऊ, माता, पिता व घराची आठवण येत नव्हती. राम संग सिय रहती सुखारी, पूर परिजन गृह सुरती बिसारी. छिनू छिनू पिय बिधू बदनू निहारी,
प्रमुदित मनहू चकोर कुमारी. श्रीरामांबरोबर सीता ही अयोध्यापुरी आप्तजन आणि घर यांची आठवण विसरून सुखी होती. क्षणोक्षणी पती श्रीरामांचे चंद्रासारखे मुख पाहून चकोरी जशी चंद्रम्याला पाहून प्रसन्न असते तशी ती अतिशय प्रसन्न होत होती. नाह नेहू नित बढत बिलोकी हर्षित रहती दिवस जिमी कोकी. सिय मनु रामचरण अनुरागा अवध सहस समबनू प्रिय लागा. स्वामींचे आपल्यावरील नित्य वाढत जाणारे प्रेम पाहून सीता अशी हर्षित होती की ज्याप्रमाणे दिवसा चकवी असते. सीतेचे मन श्रीरामांच्या चरणी अनुरक्त असल्यामुळे तिला वन हे हजारो अयोध्यांसमान प्रिय वाटत होते. परनकुटी प्रिय प्रियतम संगा प्रिय परिवारू कुरंग भिहंगा. सासू ससुर सममुनितीय मुनिबर असनु अमीय समकंद मूल फर. तिला प्रियतम श्रीरामांच्या सोबतीमुळे पर्णकुटी आवडत होती. पशु पक्षी हे प्रिय कुटुंबियांप्रमाणे वाटत होते. मुनींच्या पत्नी या सासूसारख्या श्रेष्ठ मुनी हे सासऱ्यासारखे वाटत होते आणि कंदमुळे व फळे यांचा आहार तिला अमृतासारखा आवडत होता. नाथ साथ साथरी सुहाई मयन सयन सय सम सुखदाई. लोकपहोही बिलोकत जासू तेही की मोही सक विषय बिलासू. तिला स्वामींसोबत सुंदर कुश पानांची पथारी ही शेकडो कामदेवांच्या शय्येप्रमाणे सुखकारक वाटत होती. ज्यांच्या कृपा कटाक्षामुळे जीव हे लोकपाल बनतात त्यांना भोगविलास कधी मोहित करू शकतील काय. सुमिरत राम ही तजही जन तृण सम विषय बिलासू. राम प्रिया जग जननी सिय कछु न आचरजू तासू. ज्या श्रीरामचंद्रांचे फक्त स्मरण केल्यामुळे भक्तजन सर्व भोग विलास कसपटा समान फेकून देतात त्या श्रीरामांची प्रिय पत्नी आणि जगाची माता सीता हिच्यासाठी हा भोग विलासाचा त्याग ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही. सिय लखन जेही विधी सुखू लहही सोई रघुनाथ करही सोई कहही पुरातन कथा कहानी सुनही लखनू सिय अति सुखू मानी. सीता व लक्ष्मण यांना सुख मिळावे म्हणून श्री रघुनाथ तशाच प्रकारच्या गोष्टी करीत होते. ते त्यांना प्राचीन कथा व गोष्टी सांगत आणि सीता व लक्ष्मण त्या आनंदाने ऐकत. जब जब रामू अवध सुधी करही तब तब बारी बिलोचन बरही. सुमिरी मातू पितू परिजन भाई भरत सनेहू सिलू सेवकाई. जेव्हा जेव्हा श्रीरामांना अयोध्येची आठवण येई तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटत. माता पिता कुटुंबीय बंधू व भरताचे प्रेम शील आणि सेवाभाव आठवून कृपा सिंधू प्रभू होही दुखारी. धीरजू धरही कुसमऊ बिचारी. लखी सिय लखनू बिकल होई जाही जिमी पुरुषही अनुसर परिछाही. कृपासागर प्रभू श्री रामचंद्र दुःखी होत परंतु सध्या वेळ वाईट आहे असे समजून धीर धरत श्रीरामांना दुःखी झालेले पाहून सीता व लक्ष्मण हे सुद्धा व्याकुळ होऊन जात. ज्याप्रमाणे मनुष्याचे प्रतिबिंब मनुष्यासारखेच वागते त्याप्रमाणे प्रिया बंधू गती लखी रघुनंदनू. धीर कृपाल भगत ऊर चंदनू. लगे कहन कछु कथा पुनीता सुनी सुखू लहही लखनू अरु सीता. मग धीर कृपाळू आणि भक्तांचे हृदय शांत करण्यासाठी चंदन रूप बनून रघुकुलाला आनंदित करणारे श्रीराम हे प्रिय पत्नी बंधू लक्ष्मण यांची दशा पाहून काही पवित्र कथा सांगू लागत.
ते ऐकल्याने लक्ष्मण व सीता सुखी होत. 2. रामू लखन सीता सहित सोहत परन निकेत, जिमी बासव बस अमरपूर सची जयंत समेत. अमरावतीत इंद्र हे सची व पुत्र जयंतासह राहतात. त्याप्रमाणे लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीराम पर्णकुटीत शोभून दिसत होते. जोग वही प्रभू सिय लखनही कैसे, पलक बिलोचन गोलक जैसे. सेवही लखनु सिय रघुबीरही, जिमी अबिबेकी पुरुष सरी रही. ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांचे रक्षण करतात त्याप्रमाणे प्रभू श्रीराम हे सीता व लक्ष्मण यांची काळजी घेत. तर लक्ष्मण हा सीता व रामचंद्र यांची अशी सेवा करी की ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य शरीराची सेवा करीत असतो. एही विधी प्रभू बन बसही सुखारी, खगमृगसूर. एही विधी प्रभू बन बसही सुखारी, खगमृगसूर तापस हितकारी. कहेऊ राम बन गवनु सुहावा, सुनहु सुमंत्र अवध जिमी आवा. पक्षी पशु देवता व तपस्वी यांचे हितकारी असलेले प्रभू अशा प्रकारे सुखाने वनात निवास करीत होते. तुलसीदास म्हणतात, मी श्रीरामांचे झालेले सुंदर वनगमन सांगितले. आता सुमंत्र अयोध्येमध्ये आला ती कथा ऐका. फिरेऊ निषादू प्रभू ही पहुचाई, सचिव सहित रथ देखेसी आई. मंत्री बिकल बिलोकी निषादू, कही न जाई जस भयऊ बिषादू. प्रभू श्रीरामांना पोहोचवून जेव्हा निषादराज गुह परतला तेव्हा आल्यावर त्याला सुमंत्र रथ घेऊन उभा असल्याचे दिसले. मंत्री व्याकुळ झाल्याचे पाहून निषादाला इतके दुःख झाले की काही सांगता येत नाही. राम राम सिय लखन पुकारी, परेऊ धरणीतल व्याकुल भारी. देखी दखिन दिसी हय हिही नाही, जनु बिनु पंख बिहग अकुलाही. निषाद एकटाच परत आल्याचे पाहून सुमंत्र हे रामा, हे रामा, हे सीते, हे लक्ष्मणा असे पुकारत फार व्याकुळ होऊन जमिनीवर पडला. रथाचे घोडे दक्षिण दिशेकडे पाहत खिंकाळत होते. पंख नसलेले पक्षी व्याकुळ होतात त्याप्रमाणे ते सुद्धा व्याकुळ होते. 2. नहीं तृण चरही न पियही, जलू मोचही लोचन बारी. व्याकुल बहे निषाद सब रघुबर बाजी निहारी. ते गवत खात नव्हते, पाणी पीत नव्हते, त्यांच्या डोळ्यांतून फक्त पाणी वाहत होते. श्रीरामांच्या घोड्यांची दशा पाहून सर्व निषाद व्याकुळ झाले. धरी धीरजू तब कहई निषादू, अब सुमंत्र परिहरहु विषादू. तुम पंडित परमार्थ ज्ञाता, धरहु धीर लखी बिमुख विधाता. तेव्हा धीर धरून निषादराज म्हणू लागला, हे सुमंत्र, आता खेत सोडून द्या. तुम्ही विद्वान व परमार्थ जाणणारे आहात. दैव प्रतिकूल आहे असे समजून स्वतःला सावरा. बिबिधी कथा कही कही मृदू बानी, रथ बैठारेऊ बरबस आनी. शोक शिथिल रथू सकई न हाकी, रघुबर बिरह पीर उर बाकी. गोड बोलून तऱ्हेतऱ्हेच्या कथा सांगून निषादाने सुमंत्राला बळेच रथात बसविले. परंतु शोकामुळे त्याच्यामध्ये रथ हाकण्याचे त्राणही उरले नव्हते. त्याच्या मनात श्रीरामांच्या विरहाची मोठी तीव्र वेदना होती. चरफराही मग चलही न घोरे, बन मृग मनहू आणि रथ जोरे. अडुकी परही फिरी हेरही पीछे, राम बियोगी बिकल दुख तीछे. घोडे तडफडत होते आणि वाटेवर धड चालत नव्हते. असे वाटत होते की जंगलातले पशु आणून रथाला जोडले असावेत.
श्रीरामांच्या विरहामुळे घोडे कधी ठोकर खाऊन पडत होते, कधी वळून मागे पाहत होते. दुःखाने ते फार व्याकुळ झाले होते. जो कह रामू लखनू वैदेही, हिंकरी हिंकरी हित हे रही तेही. बाजी बिरह गती कही किमी जाती, बिनु मनी फनिक बिकल जेही भाती. जर कुणी राम लक्ष्मण किंवा सीता यांचे नाव घेतले तर त्याच्याकडे घोडे खिंकाळून प्रेमाने पाहत होते. घोड्यांची दशा काय वर्णावी, ते मण्याविना व्याकुळ झालेल्या सापाप्रमाणे झाले होते. भयऊ निषादू विषाद बस देखत, सचिव तू रंग बोली सुसेवक चारी तब दिये सारथी संग. मंत्री व घोड्यांची झालेली दशा पाहून निषाद राजाला विषाद वाटला. तेव्हा त्याने 4 उत्तम सेवक बोलावून सारथ्यासोबत दिले. गुह सारथीही फिरेऊ पहुचाई, बीरहू विषादू बरनी नहीं जाई. चले अवधलेई रथही निषादा, होही छन मगन विषादा. निषादराज गुह सारथी सुमंत्र याला निरोप देऊन परतला. त्याचा विरह व दुःख यांचे वर्णन करणे अशक्य. ते चौघे निषाद रथ घेऊन अयोध्येकडे निघाले. सुमंत्र व घोडे यांना पाहून ते सुद्धा क्षणोक्षणी विषादामध्ये बुडून जात होते. सोच सुमंत्र बिकल दुख दीना, दिग जीवन रघुबीर बिहीना. रहीही न अंतहु अधम शरीरू, जसू न लहेऊ बिछुरत रघुबीरू. व्याकुळ व दुःखाने दीन झालेला सुमंत्र विचार करीत होता की श्री रघुवीरांच्या विना जिण्याचा धिक्कार असो. शेवटी हे अधम शरीर राहणार तर नाही. आता श्रीरामांचा वियोग होताच या देहाने नष्ट होऊन कीर्ती संपादन का केली नाही. भय अजस अघ भाजन प्राणा, कवन हेतू नहीं करत पयाना. अहह मंद मनु अवसर चूका, अजहू न हृदय होत दुई टूका. हे प्राण अपकीर्ती आणि पापाचे भांडे आहेत. आता हे निघून का जात नाहीत. अरे रे, नीच मनाने चांगली संधी घालविली, अजूनही हृदय 2 तुकडे होऊन फुटून जात नाही. मिजी हाथ सिरुधुनी पछिताई, मनहू कृपन धन रासी गवाई. बिरिद बाधी बरबीरू कहाई, चलेऊ समर जनुसू भट पराई. सुमंत्र हात चोळत व डोके बडवून घेत पश्चाताप करीत होता. जणू एखादा कंजूस माणूस धनाचा खजिना गमावून बसला होता. जणू एखादा वीराचा वेश घातलेला मोठा योद्धा आणि उत्तम शूर म्हणून मानला जात असलेला मनुष्य युद्धातून पळून निघाला होता. बिप्र बिबेकी वेद बीद सम्मत साधू सुजाती. बिप्र बिबेकी वेद बिद सम्मत साधू सुजाती. जिमी धोखे मदपान कर, सचिव सोच तेही भाती. ज्याप्रमाणे कुणा विवेकशील वेद संपन्न साधू संमत वागणाऱ्या कुलीन ब्राह्मणाने चुकून मद्य प्यावे आणि मग पश्चाताप करावा, त्याप्रमाणे मंत्री पश्चाताप करीत होता. जिमी कुलीन तीय साधू सयानी, पती देवता करम मन बानी. रहे करम बस परिहरी नाहू, सचिव हृदय तिमी दारुण दाहू. ज्याप्रमाणे एखादी कुलीन सज्जन स्वभावाची, समजूतदार आणि मन वचन व कर्माने पतीला देव समजणारी पतिव्रता असणाऱ्या स्त्रीला दुर्दैवाने पतीला सोडून राहावे लागले. स्त्रीला दुर्दैवाने पतीला सोडून राहावे लागावे. त्यावेळी तिच्या मनात ज्याप्रमाणे भयानक यातना होतात त्याप्रमाणे मंत्र्याच्या मनाची अवस्था झाली होती.
लोचन सजल डीठी भय थोरी, सुनई न श्रवण बिकल मती भोरी, सुखही अधर लागी मुह लाटी, जीव न जाई उर अवधी कपाटी. डोळ्यात पाणी भरले होते, दृष्टी मंद झाली होती, कानांना काही ऐकू येत नव्हते. व्याकुळ झालेली बुद्धी भरकटत होती, ओठ सुकले होते, तोंड चिकटले होते. परंतु ही मृत्यूची लक्षणे असूनही प्राण जात नव्हते, कारण अंतःकरणाला 14 वर्षांचा अवधी संपल्यावर भगवंत पुन्हा भेटतील या आशेचे दार लागले होते. बिबरन भयऊ न जाई निहारी, मारेसी मनहू पिता महतारी, हानी गलानी विपुल मन व्यापी, जमपूर पंथ सोच जिमी पापी. सुमंत्राचा चेहरा पडला होता, तो पाहावत नव्हता. असे वाटत होते की त्याच्या हातून जणू आई वडिलांची हत्या घडली असावी. त्याच्या मनात रामवियोग रूपी हानी झाल्याची मोठी वेदना होती. ज्याप्रमाणे एखादा पापी मनुष्य नरकात जाताना मार्गामध्ये काळजी करीत असतो, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली होती. बचनू न आव हृदय पछिताई, अवध काह मै देख बजाई, राम रहित रथ देखी जोई, सकुचीही मोही बिलोकत सोई. तोंडातून शब्द फुटत नव्हता. मनात काळजी होती की अयोध्येस गेल्यावर काय दिसेल. श्रीराम नसलेला रथ जो कोणी पाहिल तो माझे तोंडही पाहणार नाही. धाई पुची हही मोही जब बिकल, नगर नर नारी, उतरू देव मै सबही तब हृदय बजरू बैठारी. नगरातील सर्व व्याकुळ स्त्री पुरुष धावत येऊन मला विचारतील, तेव्हा छातीवर दगड ठेवून सर्वांना उत्तर द्यावे लागेल. पुछी हही दीन दुखित सब माता, कहब काह मै तिन्नही विधाता. पुछी जब ही लखन महतारी, कही हहू कवन संदेश सुखारी. जेव्हा दीन दुःखी सर्व माता विचारू लागतील, तेव्हा हे विधात्या मी त्यांना काय उत्तर देऊ. जेव्हा लक्ष्मणाची माता मला विचारील, तेव्हा मी तिला कोणता सुखदायक निरोप देऊ.